प्रकाश बाबा आमटे या चित्रपटानं आमटेंचं जीवन आणि हेमलकसा अनेकांपर्यंत पोहोचवलं, पण अजूनही आमटेंचे अनेक किस्से बऱ्याच जणांना माहीत नाही. प्रकाश रामटे आणि मंदा आमटे यांचं लग्न कसं जमलं याचं गुपित प्रकाश रामटेने पिंपरी चिंचवडमध्ये सांगितलं. अभिनव सोशल फाउंडेशनच्या वतीनं प्रकाश आणि मंदा आमटे यांना अभिनव राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळेला पोस्ट ग्रॅज्युएशन करताना मंदाकिनी देशपांडे नावाची मुलगी होती. ती आमच्याच कॉलेजमध्ये होती, पण सिनियर होती. त्यामुळे आमच्या मेडिकल कॉलेजच्या एज्युकेशनमध्ये आमची ओळख झाली नव्हती. पण तिने अनस्थेसियासाठी तिथे प्रवेश घेतला आणि आम्ही सर्जरीसाठी जेव्हा एका पेशंटवर काम करताना आमची ओळख झाली. ओळखीतून काय झालं पुढे कळलं नाही, पण आमच्या मोठा भाऊ होता विकास, त्याच्या लक्षात आलं की इथे काहीतरी गडबड आहे. म्हणून मग त्याने बाबांकडे ती बातमी पोहोचवली. तोपर्यंत बाबांचं बरंच नाव झालं होतं. विदर्भामध्ये मुलगा आणि मुलगी बोलली तिथे अफेअर आहे असं समजतात आणि त्याची चर्चा होते खूप. तेव्हा बाबांचं नाव बदनाम होईल अशी त्याला भीती वाटली, रास्तही होती ती. तेव्हा आमच्या आईने आणि बाबांनी ताबडतोब हिला आनंदवनात बोलवलं. ती तिची आनंदवनातली पहिली भेट होती. कुष्ठरोग यांच्या संस्थेत कोण जाणार तसं, त्यामुळे बरेचसे लोक त्या काळात येत नव्हते. आणि तिथे कॉलेजमध्ये शिकणारी तरुणी होती. तिच्या वर्गात बरीच प्रसिद्ध होती, कॉलेज क्वीन होती. त्यामुळे आनंदवनात जायचं काही कारण नव्हतं. पण या निमित्ताने तिला जेव्हा बोलवलं तेव्हा बाबांनी पहिला प्रश्न केला की तू लग्न करायचं ठरवलंय का. मग तोपर्यंत सुदैवाने तिने मला शब्द दिला होता. पण मग बाबांनी दुसरा प्रश्न तिला केला की प्रकाशचा निर्णय हा आदिवासी भागात काम करायचं झालं त्याने तुला सांगितलं का. तो म्हणाले हो. तो म्हणाला कुठेतरी जंगलात काम करायचं आणि मी त्याला हो म्हटलं. आणि ते आता अनुभवी होते त्यांनी आणि पुरोगामी होते. त्यांनी असा विचार नाही केला की मोठ्या भावाचं लग्न आधी व्हायला पाहिजे तोपर्यंत तू थांब. किंवा दुसरा असा त्यांच्या मनात विचार आला असेल की मोठ्या भावाचं लग्न थांबलं तर कदाचित हिचा विचार बदलला तर काय होईल. त्यामुळे त्यांनी 1972 साली आमचं लग्न अतिशय वेगळ्या पद्धतीने आनंदवनात साकार केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.